खात्याची या सगळ्यामध्ये काय भूमिका आहे, कारण पूर्वी नगर विकास खातं त्यांच्याकडेच होतं. आपल्या सोबत आहेत मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नगर विकास खात्याचे प्रधान सचिव टीसी बेंजामिन. बेंजामिन साहेब, तुम्ही सगळं संभाषण ऐकलेलं आहे तुमच्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचं. एक अत्यंत महत्वाची फाईल, आदर्श प्रकरणातली फाईल जून महिन्यात गायब होते, 1 नोव्हेंबरला अचानक तिथे सापडते. काय प्रकरण आहे? फाईल हरवली, गायब करण्यात आली, नेमकं काय प्रकरण आहे? जनतेला या प्रश्नाची उत्तरं हवी आहेत. वागलेजी, आता तुमच्या टीव्हीवर माझं नाव पाहून मला धक्का बसला, कारण मी सुरुवातीपासून हे फाईल जेव्हा आमच्या लक्षात आलं हे सापडत नाही ते शोधण्यामागे मी सर्वांना लावलं होतं. आमच्या पूर्ण डिपार्टमेंटमध्ये शोध घेतल्यानंतर सापडलं नाही म्हणून पोलिसात FIR दाखल केलं. वास्तविक हे जे फाईल आहे 2003 मध्ये दफ्तरी दाखल झालेला फाईल आहे. त्याच्या जे काळ आहे 99 पासून 2003 मध्ये, आणि त्या फाईलच्या नोटिंग साईड मधल्या काही पानं आता गायब झालेला आहे. ते नोटिंग साईड जरी नसली तरी आम्ही मुव्हमेंट रजिस्टर मधून त्यांच्या संपूर्ण फाईलचा प्रवास, ते कुणाच्याकडे गेले, कशासाठी गेले, ते सगळं रिक्रिएट केलेलं आहे, हे पोलिसांना दिलेलं आहे. आणि फाईल कसे शोधून काढण्यामध्ये आम्ही खूप प्रयत्न करतो आहे आणि पोलीस सुद्धा त्याच्या इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो आहे. कृपा करून माझे नाव याच्यामध्ये आणू नका, कारण बेंजामिन साहेब, तुम्ही नीट ऐकलेलं दिसत नाही. तुम्ही नीट ऐकायला पाहिजे. इथे तुमच्यावर कोणताही आरोप केलेला नाहीये. तुम्ही या खात्याचे प्रधान सचिव आहात. तुमचे जे असिस्टंट आहेत, डेस्क ऑफिसर वाजपेयी जे आहेत, गुरुनाथ वाजपेयी, यांनी असं सांगितलेलं आहे की टीसी बेंजामिन यांच्या आदेशावरून आम्ही ही फाईल शोधतोय. त्यांनी तुमच्याविषयी कोणता आरोप केलेला नाही, आम्ही तुमच्याविषयी कोणता आरोप केलेला नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही दिलेलं नाहीये. पोलीस केस नोंदली आहे वगैरे, खरं आहे, पण जून महिन्यात ही फाईल गायब झाली. 1 नोव्हेंबरला 4 पानं फाडून ती अचानक कशी काय उगवली, कुठून आली, याचं काही उत्तर सापडलंय का तुम्हाला? त्याचं उत्तर मला सापडलं आहे, ते पोलीस शोधत आहे. परंतु पोलिसांना आम्ही सर्वोपरी मदत करतो आहे. आता मी नागपूरहून बोलतो आहे, परंतु आम्ही जबाबदारीने हे काम स्वीकारलेलं आहे असं नाही. परंतु माझ्यावर जे आरोप केले, आपल्या करस्पॉन्डंटनी थोडे अगोदर आरोप केले, ते चुकीचे आहे. कोणत्या आधारावर आरोप करतात? बेंजामिन साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, नगर विकास खात्याचे तुम्ही प्रधान सचिव आहात, हे खरं आहे ना? नो, ते खरं आहे. आम्ही ऐकून घ्या, तुम्ही नगर विकास खात्याचे प्रधान सचिव आहात, याचा अर्थ नगर विकास खात्याच्या दैनंदिन कारभाराला, डे टू डे वर्किंगला तुम्ही जबाबदार आहात, बरोबर आहे ना? तुम्ही हे बघा वागले साहेब, असं तुम्ही मी काय बोलतोय का, तुम्ही तुमच्या अधिकाराखालची एखादी फाईल गायब झाली तर तुम्ही आणि तुमचे कर्मचारी त्याला जबाबदार नाहीत का? जबाबदारी कुणाकडे असते फाईलची? तुमच्या खात्यातली एक महत्वाची फाईल गायब होते आणि अचानक मिळते 4 पानं फाडलेल्या अवस्थेत. याचा अर्थ ही जबाबदारी कुणाची आहे? कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी कुणाची आहे? फाईल गायब झालं, माझ्या डिपार्टमेंटमध्ये हजारो फाईल्स आहे. ते आता प्रत्येक फाईल मागे आम्हाला जाऊ शकत नाही. परंतु जेव्हा हे बेंजामिन साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, आदर्श घोटाळ्याची फाईल कशी गायब होते? इतका मोठा घोटाळा जो देशामध्ये गाजला, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, तुम्ही म्हणताय हजारो फाईल आहेत. ही हजारो फाईल पैकी एक फाईल आहे. या फाईलला काही महत्व नाहीये? महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये भूकंप झालाय या प्रकरणामुळे, आणि तुम्ही म्हणताय हजारो फाईल पैकी एक फाईल आहे. तुम्ही एक जबाबदार अधिकारी आहात, कृपया जबाबदारीने उत्तर द्या. हे एकूण आदर्शच्या संदर्भात 10 फाईल्स आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये. त्यापैकी एक फाईलचं नोटशीट गेलेलं आहे. परंतु हे नोटशीट महत्वाचं नोटशीट आहे, मी मान्य करतो, आणि हे शोधण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केले. परंतु जाणून बुजून कुणीतरी ते नोटशीट काढले तर मला किंवा माझ्या ऑफिसच्या जे अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याच्याबद्दल पोलिसाकडे तक्रार करण्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही. बरोबर आहे बेंजामिन साहेब, तुम्ही पोलिसात तक्रार केली, पण माझा प्रश्न असा आहे, कस्टोडियन आहेत विद्या दाभोळकर, त्यांच्याकडून चाव्या कुणी घेतल्या हे तरी तुम्हाला माहिती आहे का? कारण त्या असं म्हणतात, माझ्याकडून चाव्या काढून घेतल्या जातात. त्यांच्याकडून चाव्या काढून वाजपेयी घेऊ शकतात, त्यांचे सिनियर्स घेऊ शकतात. त्यांच्याकडून चाव्या काढल्यामुळे ही फाईल गायब झाली आणि अचानक सुट्टीच्या दिवशी आणून टाकण्यात आली 4 पानं फाडून. ही घटना गंभीर आहे, ही घटना गुन्हेगारी स्वरूपाची आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? हे जरूर गंभीर आहे, ते गुन्हेगारी स्वरूपाचे सुद्धा असू शकतात.
परंतु कृपा करून माझ्यावर आरोप करू नका, हे बरोबर मी नाही. तुमच्यावर कोणताही आरोप केलेला नाही. मी एवढंच म्हणतोय, खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी, प्रधान सचिव म्हणून तुम्ही हे सगळं जे घडलं, फाईल गायब झाली, तुमचा स्टाफ जबाबदार असेल, तुमचे इतर अधिकारी जबाबदार असेल, पण अंतिमतः खात्याची पूर्ण नैतिक जबाबदारी तुमची नाही आहे का? हे बघा, जबाबदारी आहे, आम्ही म्हणून जबाबदारीने याचा शोध करतो आहे आणि तुम्ही लोक आम्हाला मदत करायला पाहिजे हे शोध करण्यामध्ये. कुणीतरी RK ऍक्टिव्हिस्टनी असं विचारले, माझं नाव त्याच्यामध्ये घेतो आणि म्हणून माझ्यावर असा दोषारोप करणं हे बरोबर नाही. तुमच्यावर कोणताही दोषारोप केलेला नाहीये बेंजामिन साहेब. मला याचं नवल वाटतंय. कोणताही आरोप न करता तुम्ही म्हणता आरोप करू नका. आम्ही कोणताच आरोप करत नाही. आम्ही फक्त म्हणतोय तुमच्या देखरेखीखालची एक अत्यंत महत्वाची फाईल गायब झाली, ती अचानक मिळाली, 4 पानं फाडलेली होती. ही पानं कोणी फाडली हे तुम्हाला माहित नाही, तुमच्या स्टाफला माहित नाही. यावर विश्वास कसा ठेवायचा? नाही, ठीक आहे वाघले साहेब, माझी एवढंच विनंती आहे, प्लीज माझा स्टँड तुम्ही क्लॅरिफाय करा. तुमचा स्टँड तुम्ही क्लॅरिफाय केलेला आहे, पण आमच्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? कोण जबाबदार आहे याला? तुम्हाला हे आदेश कोणी दिले होते? ही 4 पानं कुणी फाडली? कोण गुन्हेगार आहे? त्याला कधी पकडणार? ते पोलीस शोधत आहे. तुम्ही मला कशाला विचारता? पोलीस शोधत आहे. सी बेंजामिन साहेब, तुम्ही प्रधान सचिव आहात, तुम्ही प्रिन्सिपल सेक्रेटरी आहात, पोलीस शोधत आहेत. तुमची स्वतःची खात्याचे प्रमुख म्हणून काही जबाबदारी नाही का? आता वारंवार तुम्ही मला सांगतात, आम्ही जे शक्य जेवढं ते शोध घेतले ते सापडलं नाही म्हणून ते पोलिसाकडे ते दिलेलं आहे काम. यापुढे मला काय सांगायचं नाही. कृपा करून माझ्यावर दोषारोप करू नका, हे बरोबर नाही. थँक्यू. पुन्हा पुन्हा तेच बोलण्यामुळे मुद्दा सिद्ध होत नाही. सी बेंजामिन म्हणतात माझ्यावर आरोप करू नका. ज्याला म्हणतात की चोराच्या मनात चांदणं, असा तर काही हा प्रकार नाही ना. याच्याकडे आम्ही कोणताच आरोप केला नाही, तरी सुद्धा ते म्हणतात आरोप करू नका. फाईल हरवली, आधी म्हणतात हजारो फाईल पैकी एक फाईल होती, अत्यंत महत्वाची फाईल हरवते आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट काय उत्तरं देतात हे आपण बघितलंय. महाराष्ट्र राज्यातली नोकरशाही किती बेजबाबदार झाली आहे, किती निष्काळजी झाली आहे, तिची बांधिलकी कोणाशी आहे, हा खरा प्रश्न उपस्थित होतो. माझ्यासोबत आहेत हे सगळं प्रकरण ज्यांनी उघडकीला आणलं ते RTI कार्यकर्ते हेमंत पाटील. हेमंत पाटील, ऐकलं तुम्ही बेंजामिन साहेब काय म्हणतायत? काय म्हणाल? काय घोटाळा झालाय? कसं आहे, आता चोराच्या मनात चांदणं ज्यांनी हे केलं, आता तुम्ही जे प्रश्न विचारले त्यांना त्याची उत्तरं देता आलेली नाहीत. कारण ही जी फाईल गायब झाली, ही फाईल 1905 रोजी कपाटामध्ये आली. नंतर ही फाईल ज्या वेळेला बत्राने ज्या वेळेला माहिती अधिकाऱ्याने अर्ज केला 14 जून 2010, त्यावेळेला त्यांनी उत्तरं दिली की फाईल इथून गायब झाली. म्हणजे ज्या वेळेला याच्यामध्ये काही 3-4 मंत्री होते, त्यांचे त्यामध्ये नोटिंग होतं आणि उद्या जर या नोटिंगमुळे काही शेऱ्यामुळे जर उद्या जर काही प्रकरण वाढलं तर हे बाहेर येऊ शकतं, हे त्यांना अगोदर माहिती होतं. त्याच वेळेला ही फाईल गायब झाली आणि नंतर ज्या वेळेला अशोक चव्हाण यांनी ज्या वेळेला राजीनामा दिला आणि नंतर सीबीआय चौकशी चालू होणार हे ज्या वेळेला यांना कळलं, त्यावेळेला 1 नोव्हेंबरला ही फाईल यांनी जाणून बुजून टाकलेली आहे असं मला वाटतं. हेमंत पाटील, इथे एक प्रश्न मला विचारायचा आहे. तुम्ही एक महत्वाचं काम केलेलं आहे. ही माणसं कागदपत्र नष्ट करण्याचा प्रयत्न करताय कारण सीबीआयच्या हाती काही पुरावा लागू नये. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असू शकतात, नगर विकास खात्याचे महत्वाचे अधिकारी असू शकतात. मला तुम्हाला विचारायचं आहे, आता हे प्रकरण तुम्ही हे टेलिफोन संभाषण टेप करून महत्वाची कामगिरी बजावली आहे. आता पुढे ही कागदपत्र कोणी फाडली, कोणी गायब केली हे तुम्ही शोधून काढणार आहात का? मी तर ज्या वेळेला ही फाईल गायब झाली तेव्हापासून मी ठरवलं की आज आपल्या महाराष्ट्राची सत्ता काँग्रेसकडेच आहे, राष्ट्रवादीकडे आहे आणि त्यांचेच खाती आहेत, गृह खातं पण त्यांच्याकडेच आहे. त्यामुळं याचा तपास मला वाटलं लागू शकत नाही. म्हणून मी कालपासून 29 तारखेपासून माझी शोध मोहीम मी चालू केली आणि चालू करून पोलिसांना काहीतरी सहकार्य करावं, पोलिसांना काही जरा पुरावे आणून द्यावेत म्हणून मी हा तपास हाती घेतला. एक जनतेकडून, जनतेला माहित आहे की 90% जनतेला माहित आहे की याच्यातून काहीही निघणार नाहीये. त्यामुळं मला असं माझ्या मनाला वाटलं की मला ही फाईल शोधण्यासाठी, ही फाईल कोणाकडे आहे हे बघण्यासाठी मला माझी भूमिका बजावली पाहिजे. म्हणून मी 29 तारखेला मी माझी शोध मोहीम सुरू केली आणि ही शोध मोहीम मी
खरोखरच एका महिन्यामध्ये याचा मी पाठपुरावा करून मी पोलिसांना सहकार्य करणार आहे. अगदी तुम्ही पोलिसांना सहकार्य करा. आम्ही पत्रकार म्हणून आमच्या जे हाती लागेल तेही पोलिसांना देऊ. आणि माझं या व्यासपीठावरून IBN लोकमतच्या व्यासपीठावरून गृहमंत्री R.R. पाटील यांना आवाहन आहे की ही फाईल कोणी पळवली, कोणी आणून टाकली, 4 पानं कुठे गेली, हे सगळं आपण शोधून काढूया. महाराष्ट्राच्या जनतेला हे आव्हान दिलेलं आहे. बेंजामिन हे IAS अधिकारी आहेत, त्याने आव्हान दिलेलं आहे. आम्हाला माहित नाही कोण फाईल पळवतंय, यांना माहित नाही. हे या खात्यामध्ये प्रधान सचिव राहतातच